नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। कापडणे गावात दहशत माजवणाऱ्या हल्लेखोरांना, कापडणे गावात महिलांवर हल्ला करणाऱ्या दहशतखोरांना अटक करा, अटक करा। हातात कोयते मिरवत गावगुंडांची दहशत, दोघा टवाळखोरांनी लावलाय कापडणेकरांच्या जीवाला घोर। पोलिसच गुंडांना अभय देत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप। गेल्या 2 वर्षापासून कापडणे गावातील ग्रामस्थ गावगुंडांच्या हैदोशामुळे त्रस्त झाले आहेत। धुळे जिल्ह्यातील या गावात राहुल पानचाड आणि उमेश अंबादास शिलावट हे दोघे कोयते मिरवत अर्धनग्न अवस्थेत फिरत दहशत निर्माण करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेत लग्न कार्याकरिता बाहेरगावी निघालेल्या योगेश पाटील व त्यांच्या पत्नी गाडी अडवून या दोघांनी कोयत्याने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले। नागरिकांनी तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। दरम्यान वारंवार सोनगीर पोलीस स्टेशन येथे तक्रारी करून पोलीस गुंडांना अभय देत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। कसा प्रतिसाद मिळाला तक्रार केल्यानंतर? सर, मी दत्तात्रय पुंडलिक पाटील, राहणार कापडणे। तक्रार अशी की आम्ही त्या दिवशी भांडण झाले आमच्या दादासोबत। त्या भांडणात मी पडलो म्हणून दादांचा जीव वाचला, नाही तर त्यांनी कोयत्याने वार केला असता। कोण लोक आहे नेमके? ते आमच्या गावातले तुकार मुलं आहेत दोघं, एक राहुल पानचाड म्हणून आणि एक उमेश शिलावट म्हणून। मग त्या दिवशी आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो, पण पोलिसांनी आमची दखल न घेता लोक आम्हाला 4 तास पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवलं। आणि त्या गुन्हेगारांना जसे आपल्या जावयांना आपण देखरेख करतो तशी जावयासारखी त्यांची देखरेख पोलीस लोक करत होते। त्यांना पाण्याच्या बॉटल देत होते, त्यांना त्यांचा जो आरामाचा कक्ष आहे पोलीस स्टेशनमध्ये तिथं त्यांना आराम करायला बसवलं होतं। आणि तिथं काय ते होता नाही माले हवालदार म्हणून ते आम्हाला असे वागणूक देत होते की ते दुसऱ्या हवालदारांना सांगत होते की आधी यांच्यावर गुन्हा नोंदा, आमच्यावर गुन्हा नोंदा लावत होते। आणि आम्ही चोरासारखे तिथं बसलेलो होतो। आणि ते लोक पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसमोर मला धमकी देत होते की याला आम्ही कट्ट्याने घरी जाऊन याचा गेम करून देऊ असं। एवढं निष्कर्ष बोला। माझं नाव ललिता अरुण पाटील, तुमचं कापडण्याचे। माझं असं एकच म्हणणं आहे की हे जे गुंडखोर आहेत त्यांना हद्दपार करून बाहेर काढायचं आणि ते मुलांना मुलींना सगळ्यांना त्रास देता। आणि त्यांनी जर ॲक्शन घेतलं नाही पोलिसांनी तर आम्ही गावाला सगळे गाव मिळून आम्ही ग्रामपंचायत सगळं आम्ही जे सभा ग्रामसभा सगळे आम्ही भरू आणि जे गाव करतील ते ते आमच्या प्रशासनाने ही कारवाई करायची आणि त्यांना गुंडांना हद्दपार करायचं। आणि त्यांनी जे व्हिडिओ टाकलेले होते मालेगाव याच्यावरनं लहान मुलीच्या याच्यावरनं त्यांनी काय सांगितलं की बा हे बंडखोरांना शिक्षा द्या, ते स्वतः बंडखोर होऊन ते दुसऱ्यांना शिक्षा देता, यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे। त्यांनी गावोगाव व्हिडिओ टाकलेले आहेत आणि त्यांनाच फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, स्वतः गुन्हेगार असून आणि दुसऱ्यांना गुन्हेगार दाखवता। हेच माझी बोलण्याची विनंती आहे। एकंदरीत ह्या गावातनं अनेक तरुण मुली असतील गावाच्या आजूबाजू, या गावातनं बस स्टँडवरनं नगाव किंवा धुळे शहरात देखील शिक्षणासाठी जातात। तुम्ही एक आई आहात, प्रत्येकाची मुलगी या ठिकाणी जात असते, त्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहतात? कशी भीती आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टी? आम्हाला पूर्ण भीती आहे त्यांच्याकडनं, दोघांकडनं भीती पूर्ण आहे। मुली आमच्या जाता, सगळे शिक्षणाला जाता, कुठे जाता काय जाता, रात्र पहाटे सगळे त्यांना भीती आहे। हे कोयते काढता, बंदुका काढता, सगळ्यांना भीती दाखवता। हे आमचं म्हणणं आहे की आम्हाला संरक्षण पाहिजे। जर त्यांनी संरक्षण आम्हाला दिलं नाही, आमचे गाव कापडणं गाव एक 70,000 लोकसंख्येचं गाव आहे। ते करतील लोक जे करतील ते आमचे गाव करतील, प्रशासन काहीच करू शकत नाही। आम्ही स्वतः बायासुद्धा हे करू शकतो, हे आमचं म्हणणं आहे आणि आम्ही करू। जर कोणी घेतला नाही निर्णय तर आम्ही करू। मी पोलिसांना देखील निवेदन दिलं, काय तक्रार आहे नेमकी? सर, माझं नाव कविता योगेश पाटील, मी कापडणे गावातील रहिवासी आहे। आमची तक्रार अशी आहे की ह्या गावात जे 2 गुन्हेगार आहेत नालायक बंडखोर
त्यांनी मी दिनांक 20 तारखेला लग्नाच्या चाळीसगाव इथे लग्नाला जात होती माझ्या फॅमिलीसह. तर त्यांनी अचानक आमच्या गाडीवर हल्ला केला काही कारण नसताना. म्हणजे आधी ते आमच्या समोर एक गाडी जी होती त्याला ते कोयता दाखवत होते, त्याच्यानंतर ते आमच्याकडे आले आणि असंच म्हणजे काही कारण नसताना ते असेही गावात दहशत माजवत असतात, जेणेकरून या गावातील दहशतीचे वातावरण कमी व्हायला पाहिजे. आणि आमचं हे गाव तंटामुक्त गाव आहे. हे आमचं कापडणे गाव धुळे जिल्ह्यातील नावाजलेलं गाव आहे. त्या आमच्या गावात अशा काही घटना घडू नये एवढीच माझी प्रशासनाला विनंती आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यांना तुम्ही भेटायला गेले होतात, काय नेमके तुमच्या गावाची समस्या आहे? माझं नाव चेतन सुनील पाटील. जानेवारी आम्ही राहणार कापडण्याचे. दिनांक 4 जानेवारीला आमच्या घरी पाट्याच्या सुमारास चोरी झाली होती. तसेच हे कापडण्याचे गाव आहे, हे क्रांतिकारी गाव आहे. या गावाने फार सामाजिक बांधिलकी जपलेली. आजपर्यंत या गावात अगदी शांतता होती, सगळे एकदम मिळून मिसळून राहणारं हे गाव होतं. परंतु काही समाजकंटकांनी या गावात असा हैदोस घातला आहे, जसे धुळ्यामध्ये जे हे फिरतात, आपण म्हणतो मोकाट जनावर, त्याप्रमाणे झालेलं आहे. आमचे भरत दादा काही कार्यक्रमानिमित्त फॅमिलीसहित गावाला जात असताना त्यांच्यावर जो हल्ला झाला, कोयता हल्ला झाला त्यांच्यावर, तर ते बचावासाठी त्यांनी आणि भयदान हे केलं असं त्यांना प्रतिकार केला. मग आम्ही सोंगेर पोलीस स्टेशनला त्यांच्याविरुद्ध कंप्लेंट दिली, तर आमची दखल तिथे कोणी घेतली नाही. म्हणजे आम्ही तिथे आरोपीसारखे होतो आणि ज्यांनी गुन्हा केला ते मोकाट तिथे फिरत होते, म्हणजे आमच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. म्हणून आमचं एकच म्हणणं आहे की हे जे गावाचं जे सामाजिक बांधिलकी ही कायम जपली गेली पाहिजे, गावात शांतता निर्माण झाली पाहिजे. तसेच गावात तरुण मुलं आहे, कॉलेजला जाणाऱ्या मुली, ते पण सुरक्षित आहेत. प्रत्येकाने याच्या गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि पोलीस स्टेशन हे अगदी चोरी झाली, मी सुद्धा आमच्या घराचे ज्यावेळेस चोरी झाले त्यावेळेस साहेबांना ज्यावेळेस आम्ही पत्र द्यायला गेलो त्यावेळेस साहेबांनी फक्त आमच्याकडनं एक गाडी मोल पावायचं, जसं आपण काय लक्ष देत नाही त्या टायमाने लिहून घेतलं आणि साहेब बोलले की मी तपास करतो म्हणून. आणि साहेब एवढंच बोलले की तुम्ही CCTV बसवा, तुम्ही हे करा, म्हणजे लक्ष न देता कुठेतरी यांना आपल्याला हे करायचं आहे बुवा असं. म्हणून त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलं. त्या संबंधित म्हणून आम्ही संपूर्ण गावकरी आज एकत्र झालो आणि त्यांच्याविषयी साहेबांना निवेदन दिलं. मी योगेश पाटील. या ठिकाणी ज्या दिवशी घटना घडली तर त्या दिवशी त्यांनी पूर्ण गावामध्ये 10वीच्या बोर्डांमध्ये सुद्धा कोयता फिरवलेला आहे. या ठिकाणी पूर्ण कोयता फिरवत या ठिकाणी माझ्याजवळ आम्ही फॅमिलीसह लग्नाला जात होतो. माझी गाडी उघडून माझ्यावर हल्ला केला आणि त्याच्या आधी धनगरांची गाडी होती, त्याला ड्रायव्हरला कोयता लावला आणि त्याच्यानंतर ती आमच्याकडे फिरले. जणू काही ते आमची लुटालूट करण्यासाठीच त्या ठिकाणी भर चौकात आलेले होते. जसं आम्ही प्रतिकार केला, आम्ही भैयादादा आले, सर्वांनी प्रतिकार करून आमचा सर्व फॅमिलीचा जीव त्या ठिकाणी वाचवलेला होता. हे बघून आमची आई जी होती ती फार अटॅक आल्यासारखी झाली होती. म्हणून आम्ही त्या ठिकाणी निघून गेलो आणि जेव्हा ते पोलीस स्टेशनमध्ये गेले, पोलीस स्टेशनची वागणूक आम्हाला काही आवडली नाही आहे. त्या ठिकाणी पूर्णपणे विकलेलं पोलीस स्टेशन आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण ज्या सामान्य व्यक्तीसुद्धा त्या ठिकाणी जात नाही. कारण जेव्हा आम्ही विचारलं की यांच्यावर केसेस किती, तर एवढे झगडे करूनसुद्धा एकही केस त्यांच्यावर नाही आहे. म्हणजे त्याच्या ज्या आरोपींवर त्यांची किती साथ आहे हे आमचं लक्षात आलेलं आहे. या लोकांची नावं काय आहेत नेमकी? राहुल पांचाळ आणि उमेश शिलावट हे नाव आहे त्यांचे. आणि कोयता फिरवणं हे त्यांच्या भरपूर CCTV कॅमेरामध्ये सापडलं आहे. आम्ही हे सुद्धा दिलं आहे. आम्ही SP ऑफिसला निवेदन दिलं, त्यांना रिक्वेस्ट केली आहे की जर लवकरात लवकर जर हे केलं नाही तर आम्ही आमचा निर्णय गावकरी घेऊ. कारण पूर्ण हे गाव आहे, त्या गावांचं विचारून घ्या. पूर्ण आम्ही असं किधरून गेलो की आमचा जीव धोक्यात आहे. मुली तिकडनं येतात, त्या मुलींची सुद्धा छेड काढतात, लेडीजांच्या याच्यावर पटुकडे फोडतात. केव्हा काय होऊन जाईल या रस्त्यावर सांगता येत नाही. म्हणून इतकं दहशतीचं वातावरण फक्त 2 जणांमुळे या ठिकाणी कापण्याचं वातावरण बिघडवलं आहे. आणि याला श्रेय याला जे मातवत आहेत ते फक्त पोलीस स्टेशन. बोला. मी स्वाती अमोल पाटील, मी रहिवासी सुरतला राहते, पण हे माझं माहेर आहे. पण जसे की आमच्या काकाश्रींवर जे काही घडलेली हत्या आहे वगैरे, जो त्यांनी हत्येचा प्रकार दाखवला, तर ते नको आहे. कारण की हे आज गाव जर हे असेल तर हे आपल्या महाराष्ट्रामध्ये नावाजलेलं गाव आहे. सो त्यासाठी माझं एकच म्हणणं आहे की आज मुलींसाठी कॉलेजला जाणाऱ्या मुली असतील किंवा जाणाऱ्या स्त्रिया असतील, सो त्यांच्यासाठी माझा एकच निक्षेप आहे की गावात असे दंडखोर नको आहेत आपल्याला आणि अशी गुन्हेगारी नको आहे. सो त्यासाठी आज प्रत्येक मुलीला किंवा प्रत्येक लेडीजला आज बस स्टँडवरनं येता जाता भीती वाटते. सो ते नको आहे. पोलीस प्रशासनाला माझी एकच विनंती आहे की त्यांना लवकरात अटक करून किंवा त्यांचा काहीतरी निक्षेप लावावा. संतप्त ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक देत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
लवकरात लवकर या दोघांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिलाय. मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार. साठी एवढंच. ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.